जाऊया जळगावमध्ये ज्या ठिकाणी रक्षा खडसे यांचं स्वागत केलं जात आहे। तर आपण सध्या दृश्य पाहतोय, आपल्याला एकनाथ खडसे सुद्धा दिसतायत। कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। जळगावमधली ही दृश्य रक्षा खडसे यांचं आगमन झालं आणि त्यानंतर खरं तर कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं होतं। रक्षा खडसेंची जंगी रॅली सुद्धा काढण्यात आलेली होती आणि आपण सध्याची ही लाईव्ह दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी आपल्याला एकनाथ खडसे दिसतायत, खडसे कुटुंबच दिसतंय, जे रक्षा खडसे यांचं त्यांच्याकडून औक्षण करून हे स्वागत करण्यात आलं। आणि आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय जळगावमधून। तर आपण सध्या ही दोन दृश्य पाहतोय, पुण्यामधून आणि जळगावमधून। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आले, त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं पुण्यामध्ये जंगी स्वागत केलं। त्याचबरोबर जळगावमध्ये रक्षा खडसे या पहिल्यांदाच आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून सोबतच कार्यकर्त्यांकडून भव्य अशी रॅली काढून रक्षा खडसेंचं स्वागत करण्यात आलंय। तर मंत्रिपद स्वीकारल्यानंतर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच आपापल्या गावी आलेले आहेत। पुण्यामधली जळगावमधली आपण ही दृश्य पाहतोय। तर मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदाच पुण्याच्या विमानतळावर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती। चंद्रकांत पाटील सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते। ढोल ताशा वाजवत मुरलीधर मोहोळ यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं। दुसरीकडे जळगावमध्ये रक्षा खडसे या आल्या आणि त्यांची रॅली काढत कार्यकर्त्यांनी हे जंगी स्वागत केलंय। सोबतच कुटुंबियांकडून सुद्धा औक्षण करत त्यांचं स्वागत करण्यात आलंय। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा रक्षा खडसे यांचं जळगावात आगमन झालेलं आहे आणि जळगावमधल्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे यांचं जल्लोषात स्वागत होत आहे। आपण आता बघू शकतो की त्यांची मोठी विजय रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रक्षा खडसे या विजयी होतील की नाही याबद्दल शंका होती, मात्र दणदणीत त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा हॅट्रिक करत विजय मिळवला आहे। आणि त्यानंतर आता आपण बघू शकतो केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचं जळगावात आगमन झालेलं आहे आणि जल्लोषात त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। विजयी रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुक्ताईनगर मतदारसंघात त्यांचे जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। हजारो भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आणि एक उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। रक्षा खडसे यांची ही रॅली जी आहे, या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत असून आता नेमकं भविष्यात ते कशा पद्धतीने जळगाव लोकसभा असेल किंवा महाराष्ट्र राज्यासाठी आणि देशासाठी काम करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव। तर आपण ही जळगावमधून दृश्य पाहत होतो। तर आपण ही जळगावमधून दृश्य पाहत होतो। रक्षा खडसे यांचं पहिल्यांदाच भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। सोबतच त्यांच्या कुटुंबियांकडूनही स्वागत करण्यात आलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय। सोबतच पुण्यामध्ये मंत्रिपद स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदाच आले होते आणि त्यावेळी सुद्धा कार्यकर्त्यांमधला आपण उत्साह पाहू शकतो।